2 श्लोकांचा अभ्यास करायचा आहे, 107 आणि 108. 107वा जो श्लोक आत्ता आपल्या मैत्रिणी वाचला, मना कोप आरोपणा ते नसावी, मना बुद्धी साधू संगी वसावी, मना नष्ट चांडाळ तो संग त्यागी, मना होई रे मोक्ष भागी विभागी. आपल्या सगळ्यांना ना एक असं असतं की छानपैकी आनंद, समाधान, प्रसन्नता असं आपल्याला आवडतं, स्वाभाविक आहे. आपलं नाराजी उठल्यापासून आपलं काहीतरी प्रॉब्लेम असं कोणालाच नाही आवडत. तर आपल्याला सगळ्यांना अशी छानपैकी प्रसन्नता, आनंद हवा असतो. आणि तो आनंद, ती प्रसन्नता मिळवण्याचे उपाय या श्लोकामध्ये समर्थ आपल्याला सांगणार आहेत की हे आपल्याजवळच आहे, हे आपण कसं मिळवायचं. ही प्रसन्नता, हे समाधान, हा आनंद जो आपल्याजवळ आहे तो आपण विसरलोय, तो मिळवायचा कसा, असे उपाय आपल्याला ह्या श्लोकामध्ये समर्थ सांगणार आहेत. पहिला उपाय असा आहे की मना कोप, की जो आपल्याला पावलं पावली येत असतो, तर समर्थ सांगतात पहिला उपाय असा आहे की रागच येऊ द्यायचा नाही. थोडी अवघडच गोष्ट आहे. सभोवताली आपल्याला राग येणाऱ्या अनंत गोष्टी सतत होत असतात. घरात, बाहेर, ऑफिसमध्ये, जिथे कुठे जाऊ तिथे राग येणारी गोष्ट असतेच. आपल्याला जे हवं असतं ते नेमकं तसं नसतं. जे आपल्याला आवडतं ते आपल्याला मिळत नाही. जे घडू नये ते घडतं. इतकंच काय, संबंधित लोकसुद्धा खरं म्हणजे बोलू नये ते बोलतात, वागू नये तसं वागतात, घरात, दारात, सगळीकडे. आणि मग अशा वेळेला शांत कसं राहायचं, तो जो अशा वेळेला शांत राहण्याचा अभ्यास आपल्याला करायला सांगतात समर्थ, की असं सगळं आहे आणि असं सगळं असून सुद्धा आपल्याला शांत राहायचं आहे, कारण त्याच्यातून आपल्याला आनंदाचा, समाधानाचा, प्रसन्नतेचा अनुभव घ्यायचा आहे. काही वेळा असं असतं की थोडंसं कर्तव्यबुद्धीनं रागवायला पाहिजेच, राग येऊ द्यायचा नाही, रोग द्यायचा नाही, बरोबर आहे. पण काही वेळा ते आवश्यक पण असतं. पण तो राग आलेला असावा, म्हणजे तेवढ्यापुरता, कामापुरताच तो असावा. मुद्दाम आणायचं, तेवढ्यापुरतं काम झालं की तो विसरायचा. म्हणून त्यांनी कोप आरोपणा असा शब्द वापरलाय. आरोपणा म्हणजे आपण म्हणतो ना आरोहण, अश्वारोहण किंवा गजारोहण म्हणजे वर बसणं. तसं राग समजा आला तर येऊ दे, पण तो चढू द्यायचा नाही डोक्यावर. रागाने आपल्या डोक्यावरती चढलं की गडबड होईल, मग तो जातच नाही ना. तर तसं नाही होता कामा. तेवढ्यापुरता, कारणापुरता आणायचा. होता ना मुलांवर, नातवंडांवर, कधी कधी ते चुकीचं वागत असतील तर रागवावं लागतं ना, न रागवता कसं चालेल. परंतु ते आपलं नाटक असावं, असं फार करू नये. थोडीशी जी काही आवश्यकता आहे तेवढ्यापुरतंच रागवावं, तो कायमचा राग धरू नये. आणि असं एकदा आपल्याला ते लक्षात आलं ना, समजून घेतलं ना, तर मग आपल्याला जमतं. जसं ती आपल्या लहानपणी एक नागाची गोष्ट सांगायची की नारद मुनी नागाला म्हणाले की चावायचं नाही. तर बिचारा चावायचं नाही, तर तो असं कोणी आपला दगड मारावा, कोणी काटक्या गोळा करून माराव्यात, असं त्या नागाला लोक त्रासच द्यायला लागले. मग परत जेव्हा नारद मुनींची त्याची भेट झाली तेव्हा नारद मुनी त्याला म्हणाले की चावायचं नाही सांगितलं, पण फुटकार मारू नको असं नाही सांगितलेलं. त्यामुळे तेच असं आहे की आपलं जे शक्ती आहे, आपली जी ताकद आहे ती दिसली पाहिजे, पण त्याचा वापर आपण असा करायचा नाही, संतापाच्या अधीन जायचं नाही. म्हणून त्यांनी कोप आरोपणा असा शब्द वापरलाय की प्रसंग विशेष किंवा कर्तव्यबुद्धीनं जिथे गरज आहे तिथे तेवढ्यापुरतं आपलं नाटकाचा राग आणायचा आणि विसरून जायचा. आता जर का तो राग आपल्या डोक्यावर बसला तर मग सगळंच आपलं वागण्या बोलण्यातलं तारतम्य संपतं. म्हणजे आपलं संपतं आणि आपल्याशी व्यवहार ज्यांचा आहे त्यांचं पण स्वाभाविक आहे, नको यांना सारखाच राग येत असतो, कशाला उगाच फंदात पडायचं, असं आपल्याबद्दल किंवा आपण दुसऱ्याबद्दल बोलतो. बरं, त्याचे परिणाम पण असे असतात की माणसाजवळ येत नाहीत, ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट अशी असते की आपल्या पण शरीरावर त्याचे दुष्परिणाम दिसतात. रागीट माणसाला काही आत्ता जी आपण प्रसन्नता, आनंद वगैरे म्हणतोय ती कशी मिळणार. त्यामुळे दोन्ही दृष्टीने विचार केला तर ते बरोबरच आहे. म्हणजे समोरच्यावर काही बदल होणार आहे की नाही हा नंतरचा भाग. आपण रागवलो तर तो काही बदल करणार आहे का, तर वेळ जाऊ दे, रागवू दे, सोडून दे.
म्हणून मग आरोपणा ते नसावी हे आपल्याला पटेल. आपण ना छान सावधपणानं करावं. राग येणाऱ्या दृष्टीनं म्हणजे राग येणाऱ्या ज्या सभोवताली गोष्टी घडतायत ते असं म्हणूया की वागण्याच्या दृष्टीने त्या बरोबरच आहे. जो कोणी असं आचरण करतोय त्याच्या दृष्टीने ते बरोबर असेल म्हणून तो तसं वागतो आहे असा विचार आपण करायला सुरुवात केली की मग त्याच्या वागण्याचा आपल्याला त्रास होत नाही. साऱ्या साऱ्या गोष्टी असतात. रस्त्यावरून आपण छानपैकी चाललो आहोत आणि कोणीतरी रिक्षेतनं जाणारा माणूस थुंकला तर आपल्याला खरंच राग येतो. करत तर काय करू तो काही शकत नाही, तो रिक्षेतनं गेलेला पण असतो. परंतु काय त्या रागाचा उपयोग आहे? त्याच्या दृष्टीने त्यांनी जे अशा पद्धतीने जर आपण समोरच्या माणसावर सोपवून दिलं तर मोठा आपल्या म्हणजे काही उपयोग तर होणार नाही आहे माहिती असतानाच आपण हे करू शकतो. अशा खूप भूताली गोष्टी घडत असतात आणि त्या वेळेला आपल्याला जरी आवडत नसलं, पटत नसलं तरी देखील अशा पद्धतीनं शांतपणानं सामोरं जावं लागतं. अ, म्हणून असा विचार करायचा जो कोणी चुकीचं वर्तन करतो आहे तो त्याच्या दृष्टीनं बरोबर करतो आहे. दुसरी गोष्ट आपण असं लक्षात घ्यायची की म्हणजे आरोपणा नसावी म्हणून ना की आपल्यामध्ये पण काही स्वभावामध्ये दोष असतील, असू शकतात. याचाही थोडा आपण विचार करायचा आणि असा सगळा विचार करून म्हणजे आपल्यातले दोष दुसऱ्याबद्दल तो जे काही चुकीचं वर्तन करतोय त्याच्याबद्दल आपण काहीच करू शकत नाही अशी असणारी आपली एक प्रकारची नैराश्य म्हणूया किंवा काही निरुपाय म्हणूया. असं सगळं विचारात घेऊन आपण राग आपल्या डोक्यात चढणार नाही असं पहिल्या ओळीमध्ये सांगितलेला उपाय करून बघू. का तर आपल्याला आनंद समाधान मिळवायचं आहे म्हणून. मग आज्ञाधारक सेवक असं त्या रागाकडे बघायचं. तो आपण आज्ञाधारक सेवकासारखा त्याला राग आणायचा हवा तेवढाच आणि परत गोड बोलायचं. म्हणजे अगदीच खरं सांगू का, आमचा वॉचमन आहे. वॉचमन तंबाखू खातोच म्हणजे माझी पाठ फिरल्यावर खातोच तो. पण मी देवळातून येताना जाताना हात करतो, नमस्कार करतो, तर मी त्याला लगेच खडी साखर देते. मला असं सारखं वाटतं की काही नाही, एक ना एक दिवस तरी त्याच्यात फरक पडेल आणि तो मी दिसल्यानंतर तेवढा एक वेळचा तंबाखू तरी त्याचा कमी होईल की तेव्हा खडी साखर काढली की तेव्हा तरी खाणार नाही. अशा पद्धतीने थोडासा आपला आनंदाला काही हे होता कामा नये. आपल्याला आनंदी राहायचं आहे ना. मग दुसरा चुकीचं वागतोय तर त्याच्यात बदल मी कसा करणार? तर अशा छोट्या छोट्या गोष्टींनी काही बदल होतो का असा आपला प्रयत्न करावा. दुसरा उपाय दुसऱ्या ओळीत सांगतात, मनाबुद्धी हे साधुसंगी वसावी. म्हणजे आपण आनंदी राहण्यासाठीचे उपाय चालले तर दुसऱ्याचा काही त्याच्याशी हे नाही, दुसरा कसाही वागू दे म्हणून पहिला आपला कोप आरोपणा नसावी, आपला राग डोक्यात येऊ द्यायचा नाही. अगदी पटलं आपल्याला. आणि लगेचच्या दुसऱ्या वेळी सांगितलं मनाबुद्धी हे साधुसंगी वसावी. संत सज्जनांची संगत आपल्याला असावी. संतांचे आचार विचार, संतांचा उपदेश म्हणजे परमार्थाच्या दृष्टीनं तर आहेच, चांगलं होईलच. पण असं आहे ना की आपलं मन संस्कारक्षम असतं म्हणजे असायला हवं आणि त्यावेळी चटकन आपल्याला संतांनी सांगितलेलं पटतं. यामध्ये आणखीन एक गोष्ट आहे की थोडंसं जे कोणी नम्र विचारायचे असतात ना, थोडं आपल्याकडे कमीपणा घ्यायची तयारी असते ना, त्याला संतांचं सांगणं जरा लवकर पटतं. म्हणजे समर्थ नुसती सज्जन संगत म्हणत नाही आता, ते म्हणतात मना बुद्धी हे साधुसंग्यास. म्हणजे बुद्धी साधूच्या संगतीत लावावी. म्हणजे आपल्यावर संगतीचा किंवा वातावरणाचा खूप मोठा परिणाम असतो. कोणाबरोबर आपली मैत्री आहे, कोणाबरोबर आपण राहतो आहे याचा आपल्यावर परिणाम होतो. अगदी आपलं एखादं चुकत असलं तरी लगेच आपली जवळची मैत्रीण असेल तर ती आपल्याला असं नको गं, असं कर. त्यामुळे चांगल्या मैत्रिणींच्यात आपण असणं हे नक्कीच चांगलं असतं. आणि दुसरं म्हणजे थोडा वातावरणाचा पण परिणाम आपल्यावर असतो. त्यामुळे आपल्या सहवासात असलेल्या लोकांचे जे काही विचार असतात, जे काही वागणं असतं ते आपल्यावरती परिणाम करतं. या अर्थाने सज्जनांच्या सहवासात चांगले संस्कार आपल्या होतात. म्हणून त्यांनी म्हटलं बुद्धी साधुसंगी वसावी. आपली बुद्धी सज्जनांच्या संगतीत लावावी. ते कसं वागतायत, त्यांचं आचरण कसं आहे त्याचा विचार करावा. ते यक्ष प्रश्न म्हणून एक छोटंसं प्रकरण आहे ना की यक्षाने युधिष्ठिराला काही प्रश्न विचारले आणि आपल्याला कथा माहिती आहे की ते सरोवरामध्ये
पांडव पाणी प्यायला आले आणि एक एक पांडव बेशुद्ध पडला. मग धर्मराज युधिष्ठिर बघायला आले. चारी भावंड आपली सरोवराच्या काठी बेशुद्ध पडलेली. आणि तो हे म्हणाला, यक्ष म्हणाला की सरोवर माझ्या मालकीचं आहे आणि मला न विचारता तुझे भाऊ पाणी प्यायला आले, तर माझ्या प्रश्नांची तू नीट उत्तरं दे, योग्य ती, तुझे भाऊ जिवंत होतील. आणि मग धर्मराज युधिष्ठिराला यक्षाने काही प्रश्न विचारले. त्याच्यामध्ये एक प्रश्न विचारला होता, का दिक? प्रश्न काय आहे? का दिक? का दिक म्हणजे दिशा कोणती, असा प्रश्न यक्षाने युधिष्ठिराला विचारला. आणि युधिष्ठिराने त्याचं उत्तर दिलं, संतो दिक. संत ही दिशा आहे. आणि संत ही दिशा आहे, तीच गोष्ट समर्थ आहे. बुद्धी हे साधू संगी वसावी, सज्जनांच्या संगतीत राहावं. संत आपल्याला दिशा दाखवतात. का दिक असं म्हटलंय, दिशा कोणती? तर संत ही दिशा आहे. कारण संत आपल्याला बरोबर योग्य काय अयोग्य काय ते सांगतात. इथे पण समर्थांनी आपल्याला मना बुद्धी हे साधू संगी वसावी म्हणजे काय हे आपल्याला बरोबर सांगितलं. आता यासाठी आपली वृत्ती अनुकूल हवी, ऐकण्याची तयारी आपली हवी. संत सांगतातच आहेत हो, पण आपण काय, तुमचं ठीक आहे हो, आम्ही काय संत नाही, आम्ही आपले प्रापंचिक आहोत असं म्हणून त्यांच्या सांगण्याकडे आम्ही दुर्लक्षच करतो. संत जर आपल्याला सांगतात की स्वार्थ नको, अहंकार नको, आळस नको, उपेक्षा नको, संतांच्या वागणुकीमध्ये चरित्रामध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी दिसतात. तर असं काहीच असता कामा नाही आहे खरं म्हणजे. पण आपलं तसं होत नाही. म्हणून आपल्याला संतांचं सांगणं हे ऐकण्यासाठी आपली वृत्ती अनुकूल असायला पाहिजे. ते काय सांगतायत ते आपण ऐकलं पाहिजे, तसं आपण आचरण केलं पाहिजे. आपल्या काय जे काही ध्येयाप्रत की आपण आता पारमार्थिक अभ्यास करतोय ग्रंथाचा, तर आपण असा विचार करू, आपली जी काही साधना चालली आहे, जिथे आपल्याला पोचायचं आहे ती साधना आपली पूर्ण व्हावी, याच्यासाठी जी काही आपली प्रगती करण्याची इच्छा आहे, त्याच्यासाठी आपले जे प्रयत्न असायला हवेत ते प्रयत्न आपण केले पाहिजे. ते संतांच्या संगतीत होतात, कारण त्यांनी हे सगळं केलेलं असतं. मग त्यांनी केलं आहे म्हणून मग आपल्याला ते करावंसं वाटतं. अशा अर्थाने संतांची संगत समर्थ आपल्याकडे असायला. दुसरं असं आहे की जर का असं आपल्याला काही मिळणार नसेल तर मग आपल्याला कशाला म्हणजे संतांची संगत असून सुद्धा काही उपयोगच होणार नाही. आपल्याला लगेच दिसलं पाहिजे ना की चांगल्या संगतीचा परिणाम चांगला आहे असं दिसलं तर मग आपण म्हणणार की हां, समर्थ म्हणाल बरोबर आहे, बुद्धी संत संगी, आपली बुद्धी संत संघाला लावावी. पण संतांच्या सहवासात दीर्घकाळ राहून सुद्धा गडबड होतेच. मग अशा वेळेला काय करायचं? सगळा विचार करायला पाहिजे की समर्थ आपल्याला आपली बुद्धी साधू संगी लावायला सांगतायत, अगदी बरोबर आहे. पण खरोखर असं वाटतं की केवळ संतांजवळ राहणं, संतांना पाहणं, संतांच्या सहवासात राहणं हे पुरेसं आहे का? नाही हो. खरं तर काय, संतांच्या घरातले सगळं संत नकोत का व्हायला? बरोबरच राहून होणार असेल तर आपली वृत्ती असायला हवी म्हणतोय. त्याच्यामागे हे कारण आहे की त्यांचं ऐकण्याची आपली वृत्ती असायला पाहिजे. नुसतं सहवासात राहून नाही येणार. संत संगत असावी, तर नुसतं त्यांच्या बरोबर राहून नाही काम होणार. संतांच्या संतांच्या बरोबर राहायचं म्हणजे असं आहे की आपली बुद्धी आहे प्रापंचिक आणि त्यांची बुद्धी सगळ्यांना घेऊन जाणारी आहे. तर त्यासाठी आपल्याला लक्षात येईल एक छान उदाहरण सांगतात, म्हणजे माऊलींचं उदाहरण आहे की काय होतं, सरोवरामध्ये तळ्यामध्ये कमळं असतात ना, त्या कमळाजवळ बेडूक असतात. पण ते कमळाजवळ असतात पण त्यांचं त्या बेडकांचं लक्ष सगळं चिखलात असतं. बघा, जवळ असतात परंतु त्यांचं लक्ष सगळं चिखलात, कारण तिथे त्याला किडेबिडे खाद्य मिळणार. आणि भ्रमर भुंगा दुरून येतो, कमळावर बसतो आणि बरोबर तिथले परागकण खातो. त्यामुळे नुसतं सहवासात असणं पुरणार नाही. संतांच्या सहवासात राहिलं म्हणजे आपलं काम होईल असं जर कोणाला वाटत असेल तर नुसतं तिथे राहू नये. कितीतरी मठ मंदिरामध्ये चांगली सेवेचा अनुभव म्हणजे सेवेची चांगली संधी मिळणारे लोक असतात, परंतु तिथे राहून सुद्धा त्यांच्या वृत्तीत जर बदल झाला नाही, त्यांच्या आचरणात जर काही बदल झाला नाही तर संत सहवासाचा काय उपयोग? त्यामुळे नुसतं सहवासात नाही तर ती बुद्धी त्या सज्जन संग लागला पाहिजे, म्हणजे आपल्या वृत्तीत पालट झाला पाहिजे. सत्संगतीचा महिमा कळेना. जर सत्संगतीचा महिमा आपल्याला कळला नाही, सत्संग कुठे श्रमल्या मिळेना.
नुसतं कष्ट करून काही सत्संग मिळणार नाहीये. मग काय करायला हवं? आ, अ, आपला विषय चालला होता की नुसती संगत म्हणजे सज्जनांची संगत पुरत नाही, तर त्या सज्जनांच्या संगतीमध्ये राहून आपण बुद्धी लावली पाहिजे. म्हणजे मग त्यांच्या संगतीचा किंवा त्यांच्या वागणुकीचा, त्यांच्या विचारांचा आपल्यावरती चांगला परिणाम होईल. म्हणून मग सत्संगतीचा महिमा कळेना, संसर्ग कोठे श्रमल्या मिळेना, सत्संगतीने तुटते कुबुद्धी, हे महत्त्वाचं आहे. असं झालं पाहिजे की आपले जे काही वाईट विचार आहेत ते आपले दूर झाले पाहिजे. म्हणजे मग बहुसाल सिद्धी, सत्संग झाल्या बहुसाल सिद्धी, तर मग आपल्याला जी काही आपली प्रगती आहे ती दिसेल. असा सत्संगतीचा महिमा आपल्याला कळायला हवा. तो कळला नाही तर मग त्याचा उपयोग नाही. आणि खरं तर ना, अशा प्रकारची संत संगत ही खूप दुर्लभ आहे, कठीण आहे. परीक्षा घेतात संत मंडळीसुद्धा, असे आपण तिथे टिकतोय की नाही हे बघतात. आणि म्हणून ही दुर्लभ गोष्ट आहे. मिळाली संधी तर त्याचा फायदा करायला हवा. मग समर्थ म्हणतात ती बुद्धी लावा, आपल्या आचरणात बदल होतोय का बघा, आपली वृत्ती पालटली पाहिजे असं बघा, तर मग त्या सत्संगतीचा फायदा होईल. आपण करतो सगळ्या संतांचा आपण आदर करतो. अगदी म्हणजे पायावरती डोकं ठेवून त्यांना नमस्कार करतो. सहवाससुद्धा आपल्याला त्यांचा मिळतो. पण तरी देखील प्रत्यक्षात जो काही बदल हवा आहे, जे की आचरण आपल्याला हवं आहे, ते आपलं तसं होत नाही. पण मग हे समर्थांच्या पण लक्षात आलं. म्हणून पहिले 2 उपाय सांगितलेच हां. आणि ते दोन्ही आपल्याला कळले की कोप आरोपणा नसावी, राग येऊ द्यायचा नाही. हा पहिला उपाय सांगितला कशासाठी? आपल्या आनंदी राहण्यासाठी, आपल्याला समाधान जे हवं आहे त्यासाठी. दुसरा उपाय सांगितला की आपली बुद्धी साधुसंगी, आपण बुद्धी लावली पाहिजे साधुसंगी. आणि मग हे जमण्यासाठी लगेच तिसऱ्या ह्याच्यात सांगितलं, नष्ट चांडाळ संग. चांडाळ शब्द वापरला बरं का. खरं तर हा शब्द म्हणजे अगदी म्हणजे शिवीच आहे. आणि माणसाचा कल असा थोडा कुसंगतीकडेच असतो. म्हणजे मी गमतीनं शाळेत नोकरी करायची तेव्हा मुलांना म्हणायचे की अरे कुठे क्लास आहे का, येथे शिव्या शिकवल्या जातील. मुलं म्हणायची बाई असं काय विचारतात, असा कसा क्लास असेल. पण येतात सगळ्यांना. चांगलं शिकायचं असेल तर प्रयत्न करावे लागतात, कोणाला तरी सांगावं लागतं, कोणीतरी शिकवावं लागतं. वाईट आपोआप येतं. लहानांनाच कशाला. तुम्हाला पण माहिती आहे की कुठल्याही सिरियलचं एखादं टायटल सॉन्ग नुसतं कानावर पडलं असतं ते आपल्याला लगेच येतं. पण गीता 18 अध्याय पाठ करायला घेतली आहे, होतच नाही हो. का बरं? कारण त्याच्यासाठी लागणारं जे आहे ना, तर आपलं मुळातलं मन जे प्रापंचिकाचं मन आहे, ते आपलं असं थोडं घसरणीकडे आहे, कुसंगतीकडे आहे. म्हणजे कुसंगतीला ना स्लो पॉइझनिंग म्हटलं, कळतच नाही आपल्याला. ते जे काही म्हणजे आपल्या लक्षातच येत नाही की आपण काही खाली जातोय, कुसंगतीकडे जातोय हे आपल्या लक्षातच नाही. होतं असं. संबंध 24 तासाचा विचार केला तर आपले किती किती तास कशा कशात जातात असं जर पाहिलं तर लक्षात येतं की अरे खरंच किती 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 तास आपण वाया घालवतो. असं जर म्हटलं तर लगेच आपल्याला कळेल. नारद महर्षी म्हणतात ना, दुस्संग सर्वथैव त्याज्य. सर्वथैव अगदी पूर्णपणानं त्याज्य टाकून दिला पाहिजे. म्हणजे कर्ण कितीही जरी चांगला असला तरी तो धृतराष्ट्र, दुर्योधन, दुःशासन, शकुनी मामा यांच्याबरोबर म्हणजे या वाईट लोकांच्या बरोबर म्हणून बिघडला. मुळात चांगला असला तरी. आणि मग त्याच्या आयुष्याचा नाश झाला. तसं कुसंगतीमुळे आपल्या आयुष्याचा नाश होतो. म्हणून तसं नष्ट चांडाळ संघ म्हणजे विषयांचा संघ, कुसंग जो आहे त्याचा पूर्णपणानं निःशेष त्याग करून टाकायचा. आता विषयांचा त्याग करायचा आहे. चांडाळ संघ म्हणजे विषयांचा संघ. मग विषयांचा त्याग करायचा आहे, ते विषय तर आता आपले चांगलेच परिचयाचे आहेत. सगळ्या प्रकारची जी काही आसक्ती आहे त्या सगळ्या आसक्तीपासून आपल्याला दूर राहायला हवं. हे हवं आहे, ते हवं आहे, ते हवं आहे. संपतच नाही आपलं. म्हणजे किती असावेत एखाद्या स्त्रीला कपडे, तर कपाट भरून. एखाद्या माणसाला शूज किती असावेत, कपाट भरभरून. म्हणजे ते आसक्ती जी आहे ती संपतच नाही.
आणि हा आसक्तीचा संग, विषयांचा संग हा आपल्या आनंदाच्या आड येतो. खरं हे सगळं आपण आनंदासाठी करतो. बघायला गेलं तर हे सगळं हे हवं आहे, ते हवं आहे, हे आवडलं, ते आवडलं, या एक्झिबिशनला जाते, त्या एक्झिबिशनला जाते, अय्या हे मी घेतलंच नाही कधी, हे फार उपयोगी आहे. असं जे काही सगळं आपण पाहतो, बघतो आणि ते आपल्याला हवं हवं वाटतं, त्यात आनंद आहे असं वाटतं म्हणून आणतो ना. आणि समर्थ तर आपल्याला सांगतात की हा जो विषयांचा संघ आहे तात्काळ पूर्णपणानं त्याचा त्याग करावा. आणि त्याचं कारण पण सांगतात की हे सगळं आपल्याला खाली खाली घेऊन जात आहे, बुद्धीचा नाश होतोय, आयुष्याचे नाश होतोय. असा जर विचार केला तर हा विषयांचा संघ म्हणजे दृश्य जगातल्या ह्या सगळ्या दृश्य असणाऱ्या गोष्टी या काही खऱ्या सुख देणाऱ्या नाही आहेत, आकर्षक आहेत, लोभच आहेत. हे सगळं दिसायला खूप छान छान आहे आणि त्यामुळे ते आपल्याला हवं हवंसं वाटतं, परंतु हवंसं वाटलं तरी ते घातक आहे हे आपल्याला ओळखता यायला पाहिजे. तिसरी गोष्ट आपल्यासाठी म्हणजे क्रोध आवरायला सांगितला. सज्जनांच्या संगतीत राहून आपली वृत्ती पाळटेल अशी संगत, नुसता सहवास नाही तर त्यांच्या आचाराचा, विचाराचा, सांगण्याचा आपल्यावर परिणाम होतोय ना, आपल्यात काहीतरी बदल होतोय ना. आणि तो बदल होताना हा जो विषयांचा संघ आहे तो त्याज्य तो टाकून देतोय ना. मग असं झालं की मग आपला जो सत्वगुण आहे ना तो म्हणजे आपल्याला माहिती आहे सत्वगुण चांगला, मग रजोगुण मध्यम. तर त्याचा जो संघ आहे तो थोडा प्रभावी ठरेल. सत्वगुणाचा संघ हळूहळू आपल्यात पण बदल होईल. तो जो आपली जी वृत्ती पालटायला हवी म्हणतोय तशी वृत्ती पालटेल. जसं आपण म्हणतो ना की नाम घेणं चांगलं, सगळेजण सांगतात, सगळ्या संतांचं एकमुखी आपल्याला चांगलं आहे, नाम घ्या, नाम घ्या. तर त्यासाठी आपण प्रयत्न पण करतो, आपल्याला सगळं कळतं की खरंच घ्यायला पाहिजे. पण असं जरी प्रत्यक्षात म्हटलं तरी ही जी काही विषय आहेत ना, म्हणजे ही जी आसक्ती आहे ना त्याच्यामध्ये त्या सगळ्याचा संग झाला की मग आपण त्याचीच भलावण करतो. असं वाटतं की अरे ठीक आहे, वृद्धापकाळी तेच करायचं आहे, आता हे सगळं झालं ना की मग नंतर 60 नंतर तेच करायचं की असे पण भलावण करतो. कळलेलं असतं, पटलेलं असतं, सत्वगुण वरचढ पण झालेला असतो, संतांची संगत मिळालेली पण असते. पण तरी जेव्हा संधी मिळेल, बहुसंख्येने जेव्हा आपल्याला रजोगुणी माणसांच्यात आपण असो आणि तेव्हा विषय निघाला की आपण लगेच आपली भलावण करतो की ठीक आहे आता करायचंच आहे, रिटायर्ड झालं की तेच करायचं आहे असं म्हणतो. कारण या सगळ्याचा ना मोह आहे, विषयांचा आपल्याला मोह आहे. म्हणून आपल्याला ते सावधपण सांगतात. लक्षात ठेवायचं की आपली वृत्ती बदलते का, आपण विषयांच्या आहारी जातोय का, आसक्तीत, अहंकारात, स्वार्थात, सुखासीनतेत, चटक चटक लागणाऱ्या गोष्टींमध्ये अडकतोय का काय. कारण ह्या सगळ्या गोष्टी अनर्थाकडे नेणाऱ्या आहेत. हवाय आपल्याला आनंद, हवी आपल्याला प्रसन्नता, हवं आपल्याला समाधान. ते जे समाधान प्राप्त व्हायचं आहे तर या विषयांकडली जी ओढ आहे ती आपल्याला बाजूला केली पाहिजे. नारदांनी सुद्धा भक्तिसूत्रामध्ये आपल्याला आता जसं सांगितलं तेच म्हणजे गीतेत पण हे क्रोधात भवती सम्मोहा, सम्मोहा स्मृतिविभ्रमा, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. एक क्रोधापासून सुरुवात झाली की काम, क्रोध, मोह, मग स्मृतिभ्रंश म्हणजे आपण काय वागतोय ते न कळणं, बुद्धिनाश, आणि असं सर्वनाशाकडे जाणं होतं. अगदी नारदांनी पण आपल्याला हीच गोष्ट सांगितली. खरं म्हणजे सुरुवातीला ही गोष्ट आपल्याला छोटी छोटी वाटते, असं काही मोठा बुद्धिनाश वगैरे सर्वनाश अशाकडे काही हे नसतं की एवढ्याने काय होणार आहे असं आपण साधारणपणे म्हणतो. पण खरोखर सुरुवातीला लहान लहान वाटणाऱ्या गोष्टी पुढे पुढे प्रचंड होतात समुद्रासारख्या आणि कधी आपल्याला बुडवून टाकतात हे आपल्याला कळत सुद्धा नाही. असं या संगाहा त्यजती, संग म्हटलाय हा, यहा महानुभावम सेवते, यहा निर्ममहा म्हणजे विषयांचा त्याग केला, हा विषयांचा संग सोडला आणि संतांचा संग धरला, संतांची संगत धरली की मग छान कामच झालं आपलं. मग जो आनंद म्हणजे अगदी लगेच परमपद किंवा मोक्ष किंवा मुक्ती किंवा अगदी भगवंताचं अनन्य भाव अद्वैत साधणं असं आपण नको म्हणूया. पण आत्ताच्या श्लोकामध्ये जे की आपल्याला तरी म्हटलं की छान प्रसन्नता वाटेल, समाधान वाटेल, आनंद वाटेल, याच्यासाठी काय काय करा तर ह्या तरी गोष्टी होतील. अगदी विषयांचा संग सोडायचा, संतांची संगत धरायची आणि रागावरती पूर्णपणानं आपण आपला कंट्रोल ठेवायचा. या 3 गोष्टी केल्या की काम झालं असं सांगतात. आणि खरं तर मोक्षभागी विभागी चौथी ओळ
म्हणजे मी जरी आत्ता असं म्हटलं की या 3 गोष्टी केल्यावर आपल्याला आनंद समाधान मिळालं की झालं, पण समर्थाने लगेच सांगितलं नाही नाही, मोक्षाला पण ह्याच गोष्टी, फार काही लांब जायची आवश्यक नाही. मोक्ष हा माणसाचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि आपण तो आपला वाटा प्राप्त करून घ्यायचा आहे. आणि म्हणून या 3 गोष्टी केल्या की समर्थ सांगतात काळजीच करू नका, आपोआपच मोक्षप्राप्ती होईल. मोक्ष भागी विभागी, मोक्षात तुमचा भाग आहेच. 3 गोष्टी फक्त, राग आवरायचा, येऊ द्यायचा नाही, संतांची संगत धरायची वृत्ती पालटेपर्यंत, आणि विषयांचा त्याग करायचा की मोक्ष भागी विभागी. काय आहे मोक्ष? तर विमलम सम्यक ज्ञान विबोधितम असं व्याख्या केली. म्हणजे विमल म्हणजे अगदी पवित्र, शुद्ध, स्वच्छ, प्रसन्न असं, आणि सम्यक म्हणजे योग्य, पवित्र आणि योग्य असं ज्ञान, असं जे आपल्याला प्राप्त होतं त्याला मोक्ष म्हणायचं. मोक्ष म्हणजे की अशी फार मोठी वाटचाल नाही, तर हे असं योग्य आणि सम्यक आणि प्रसन्न करणारं ज्ञान मिळालं पाहिजे. शुद्ध, निर्मळ, अगदी प्रसन्न, शांत, आनंद देणारं, हे जे काही मनाचं आपल्या खरं स्वरूप आहे ना, खरं मन आपलं तसं आहे. बाकी त्या मनाला चंचल म्हणा किंवा काय सारखं टू बी नॉट टू बी करणारं म्हणा, पण तरी मनाचं जे खरं स्वरूप आहे ते हे असं असायला हवं. आणि असं जर असलं तर आणखीन काय वेगळा मोक्ष आहे, ते मोक्ष भागी विभागी असं सांगितलं. म्हणजे थोडक्यात असं आहे की आपण आपलं हे खरं स्वरूप कुसंगतीमुळे गमावलं आहे. त्यासाठी म्हणून सज्जनांची संगत, साधूंची, संतांची संगत हवी, म्हणजे आपल्याला मोक्षाची प्राप्ती मिळेल. न मोक्षो नभसहा पृष्ठे न पाताले न भूतले. हा मोक्ष इथे भूतलावर किंवा वरती पाताळात, भूतलावर किंवा आकाशात कुठेच नाही आहे. मोक्ष ही चेतो विमलम सम्यक ज्ञान प्रबोधितम. तो जो मोक्ष आहे तो ह्या जिथे जागताच अगदी जिवंतपणी याची देही याची डोळाच आपल्या पवित्र अशा चित्तामध्ये, आपल्या पवित्र अशा मनामध्ये योग्य पद्धतीनं जर ज्ञान प्राप्त झालं तर आपल्याला मोक्षच मिळालेला आहे. अशी खरी म्हणजे मोक्षाची व्याख्या सांगितली की याच मनाला ते मन निर्मळ ठेवा, प्रसन्न ठेवा, सगळा विषय संग सोडला जाऊ दे, की मग संतांच्या सहवासामुळे आपलं जे स्वच्छ निर्मळ मन आहे म्हणजे साधनेनं सगळे विकार नष्ट होतील आणि प्रसन्नतेचा आनंदाचा अनुभव आपण घेऊ. सांगतात ना की कापूस पांढरा शुभ्र असतो, त्या कापसापासून वस्त्र बनतं, पण ते जे वस्त्र असतं ते वस्त्र वापरलं की मिळतं, धुतलं की स्वच्छ होतं. तसं मनाचं समजावं, म्हणजे काय होतं, कुसंगतीनं अपवित्र होतं, पण सत्संगतीनं स्वच्छ होईल. मग सत्संगत धरावी, कोप आरोपणा नसावी, कुसंगती नसावी, संत सज्जनाच्या सहवासात राहावं, ते सांगतील तसं आचरण करावं, आपोआप वृत्तीमध्ये बदल होईल आणि आपलं हे मन जे आहे ते स्वच्छ, निर्मळ, शांत, प्रसन्न, आनंदी होईल. असा एक छान श्लोक समर्थाने आपल्याला या 107व्या रूपाने दिला. 108व्या श्लोकामध्ये सदा सर्वदा सज्जनाचे नियोगे, सज्जन संगतीचाच विषय चाललेला आहे. आणि क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे, क्रियेविण वाचाळता ते निवारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. या 108व्या श्लोकापासून पुढे 8 श्लोक आपल्याला वाद घालावा पण तो हितकारी असावा, सुखसंवाद करणारा असावा, असं त्या वादाचं स्वरूप सांगणारे श्लोक आहेत. सगळे पुढले 8 जे श्लोक आहेत, तुटे वाद संवाद तो हितकारी, छान वादासंबंधीचं सविस्तर असं विश्लेषण या पुढल्या 8 श्लोकांमध्ये आपल्याला मिळणार आहे. याचं कारण असं आहे की माणूस स्वतः खरा बुद्धिमान आहे, विचार करणार आहे. बाकी सगळ्या जीवनात जो विचार करण्याची आहे त्यांची अल्प आहे. नेहमीच आपण म्हणतो की आहार शय्या भयमैथुनांपुरतंच त्यांचा विचार आहे. आम्हाला तसं नाही आहे. आम्हाला भगवंतानी अशी बुद्धी दिलेली आहे की आपण विविध विषयांबद्दल, विविध गोष्टींबद्दल विचार करू शकतो. आपण ऐकतो, वाचतो, पाहतो, अनुभवतो, त्यामुळे आपल्या विचारांना चालना मिळते, आपल्या विचारांमध्ये बदलही होतात. आपापल्या बुद्धीप्रमाणे, आपापल्या स्वभावाप्रमाणे, आपापल्या भोवतालच्या सगळ्या परिस्थितीप्रमाणे आपण विचार करतो आणि मग आपली जी काही विचारांची दिशा असते त्याने आपली अशी मतं ठरतात आणि ती जी आपली मतं तयार होतात कधी ती बरोबर असतात,
कधी आपल्याला काही चुकीची माहिती मिळते, त्यामुळे कधी मतं आपली चुकीची सुद्धा असतात. कोणी ती समजा हे असं नाही आहे, असं आहे, असं म्हटलं तर आपल्याला आपली चुकीची मतं असतील ती बरोबर करता देखील येतात. कधी आपल्या डोक्यामध्ये असा काही गोंधळ असतो की खरंच हे का ते, असा गोंधळामध्ये आपण राहतो. त्यामुळे तसंही आपलं कधी कधी होतं. अशा पद्धतीने आपल्या विचारांमुळे, आपल्या भोवतालच्या परिस्थितींमुळे, आपल्या जी काही आपली बुद्धिमत्ता आहे त्या बुद्धिमत्तेमुळे असं सगळं घडत असतं. आणि दोन माणसांची दोन मतं असू शकतात. आणि मग अशा जेव्हा वेगवेगळ्या मतांच्या व्यक्ती एकत्र येतात तेव्हा काही चर्चा होते. ती चर्चा जर सुखद झाली तर त्याच्यामधून जो काही निर्णय होतो तो दोघांनाही आनंददायी होतो, तो हितकारी असतो. पण कधी कधी त्या चर्चेतून वाद निर्माण होतो. खरं म्हणजे वादे जे आहे ते तत्वबोधा. वाद अशासाठीच असावा, छानपैकी वाद घालावा, कोण बरोबर कोण चूक सगळं ओळखावं आणि त्याच्यातून तत्वबोध घडावा. म्हणजे खरोखरच मी लहानपणापासून संघाच्या घरात लहानाची मोठे झाल्यामुळे असेल, पण माझे वडील नेहमी म्हणायचे, संघाच्या एखाद्या बैठकीमध्ये एखाद्या विषयावरती सगळ्यांची मतं घेतली जातात. त्या मतांच्यामध्ये जी काही शहानिशा व्हायची ती होते. चांगलं काय, बरोबर काय, वाईट काय वगैरे वगैरे होतं. आणि मग जो निर्णय होता तो निर्णय झाल्यावर तो सगळ्यांचा आहे असं मानलं जातं. म्हणजे घडून गेल्यानंतर समजा तो निर्णय काही चुकीचा ठरला असला तरीही असं म्हणायचं नाही की मी तेव्हा सांगत होतो की हे नव्हतंच बरोबर, खरं म्हणजे असं सुद्धा म्हणायचं नाही. कारण तेव्हा जे घेतलंय तो सर्वानुमते घेतलेला निर्णय. म्हणजे मग ना तो वाद वाद होत नाही, तो हितकारी होतो. एकमेकांच्या सलोख्याने एकमेकांची मतं घेऊन होतात की दरवेळेस सगळ्याच गोष्टी बरोबर घडतात अशातला भाग नाही. त्यामुळे सगळ्यांनी विचारपूर्वक काही गोष्टी सांगितलेल्या ठरवलेल्या असतात, त्याच्यातून काही निर्णय घेतलेले असतात. ते निर्णय अगदी बऱ्यापैकी म्हटलं तर बरोबर निघतात. पण कधी कधी असं होतं पण की घेतलेला निर्णय चुकीचा निघतो. पण त्यावेळेला सुद्धा वादे त्या वादाने वाद वाढवायचा नाही आहे. तर इथे आपल्याला ते सांगतायत की तो संवाद हितकारी व्हायला पाहिजे. जो काय असं त्याच्यामुळे काय होतं, एकमेकांशी चर्चा करून समजा आपल्या बुद्धीला काही चालना मिळाली, आपले जे काही चुकीचे काही हे असतील तर ते दुरुस्त होते. अरे मी जरा चुकीचाच विचार करत होते, असं नाही असं पाहिजे आहे. मग विचारांना आपल्या काही नेमकेपणा येतो, काही दिशा मिळते. आपलं मत मांडताना आपली काही चूक झालेली असते, मग ते कौशल्य आपलं वाढतं. अशा खूप काही गोष्टी होतात. काही तोटे होतात, काही फायदे होतात. काही मंडळी असे हट्टी असतात, दुराग्रही असतात. फार मोठा त्यांचं आपलं मत मांडताना काही अभिनिवेश असतो. मग कधी कधी त्यांची चुकीची गोष्टसुद्धा ते अशा काही अभिनिवेशात सांगतात की मग ते उणं काढलं जातं, वाद वाढतो. मग त्याचं रूपांतर असं भांडणात होतं. कसला तत्वबोध, कसलं काय, काहीच होत नाही. काही मंडळी अशी असतात की नुसतीच ती बोलतात, वादासाठी वाद घालतात. म्हणजे प्रत्यक्ष कृती काहीच नाही, काही चांगला करायचा विषयच नाही. नुसतं बोला, हे करीन ते करीन असं बोलायचं, प्रत्यक्ष नाही. हे सगळं जे आहे ना, हे साधकाच्या दृष्टीनं काही हिताचं नाही आहे. मग अशी मी जसं म्हटलं की आपण काही आध्यात्मिक ग्रंथाचा अभ्यास करतो आहे, तर आपण आपल्या साधक दृष्टीनं या सगळ्याकडे बघायचं. त्यामुळे आपल्याला तुटे वाद संवाद तो हितकारी तर असाच विचार करायचा आहे की ऐकणाऱ्याचं आणि बोलणाऱ्याचं कल्याण होणारी गोष्टच त्याच्यातून निष्पन्न झाली पाहिजे. म्हणजे प्रत्येक माणूस जे काही आचरण करतो, वागतो, बोलतो त्याच्यामागे त्याची काहीतरी मतं असतात. त्याचे काही संस्कार असतात, त्याचा काही विचार असतो आणि त्याच्यावरून तो आपलं मत मांडतो. समर्थांनी अशा प्रकारचा विचार आपल्यासमोर ठेवताना समर्थांच्या शिष्यभोवताली आहेत. समर्थांना समर्थांचे शिष्य सगळे सदाचारी सद्वर्तनी करायचे आहेत. समाजाचं कल्याण करणारी कृती आपल्या सगळ्या शिष्यांकडून व्हावी अशासाठी ते हे सगळं शिकवत आहेत. त्याची फार मोठी गरज आहे समाजाच्या कल्याणाची. आणि त्यामुळे प्रत्येकाने चांगलंच काम अगदी समजून उमजून ते केलं पाहिजे. विचारांनी पक्क असलं पाहिजे. आपल्या कामावरती निष्ठा असली पाहिजे, आपल्या विचारांवर निष्ठा असली पाहिजे. आणि त्याच्यासाठी काय करायचं ते समर्थ आपल्याला या श्लोकात सांगतात. आधीच्या श्लोकात सांगितलेलीच गोष्ट सदा सर्वदा सज्जनाचे नियोगे असं पण म्हटलं आहे. सदा सर्वदा, आपलं प्रश्न आला की सज्ज असं नाही, सदा सर्वदा आपलं माणसाची मतं, माणसाचं वागणं, माणसाचं आचरण, मी आता म्हटलं तसं सभोवतालच्या
वातावरणाचा पण परिणाम असतो. पण कधी कधी सज्जन मंडळी काय सांगतायत त्याचा जर आपण विचार केला तर वातावरण काही असू दे, सज्जनांच्या मतासारखं घडतं असं आपल्याला दिसेल. काही वेळा आपण असं पण पाहतो की आपण ज्यांना अगदी सज्जन किंवा संत असं न म्हणता एखाद्या माणसाने घेतलेला विचार आहे आणि आपण म्हणतो की नाही नाही त्याचं पण असंच मत आहे. कधी कधी अशा मोठ्या व्यक्तीचं मतसुद्धा आपल्यापेक्षा काही वेगळं असू शकतं, नाही असं नाही. आणि आत्ता मगाशी म्हटलं जसं की अनिष्ट किंवा चुकीच्या मार्गाला जाताना दिसतं. पण समर्थ साधकाला सांगताना सांगतायत काय कर, सज्जनाचे नियोगे. सज्जनाच्या यांनी पहा की ते कसा विचार करतायत, त्यांनी काय केलं पाहिजे. कोणाच्या तरी मागे नको जाऊ. भले ठीक आहे मोठी व्यक्ती आहे आणि म्हणून आपल्याला असं वाटतं की ते काय म्हणतायत, तरी पण समर्थांचं सांगणं आहे की सज्जन काय म्हणतायत ते करायचं. कारण वातावरणाच्या परिणामामुळे जसा वारा तसं साथ देणारी मंडळी पुष्कळ असतात. मग आपल्याला विचार करावा लागतो की अरे परिणाम काय होणार आहे, त्याप्रमाणे आपल्याला आत्ता हे ठरवायला हवं. आणि ते जे की आहे ते सज्जनांचे योगे सद्मतीत सदा सर्वदा नेहमी हा विचार करावा. सज्जन म्हणजे संत सत्पुरुष संतांची क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे असं म्हटलंय. म्हणजे आपल्याला जर आपली क्रिया पालटून घ्यायची असेल, आपल्या आचरणामध्ये काही सुधारणा करून घ्यायची असेल, तर खरं म्हणजे असं पाहिजे की ज्याच्या आपण मार्गदर्शन म्हणून करणार तर ते आपण समोरासमोर असलं पाहिजे. म्हणजे आपल्याला कळतं की अरे हां असं आचरण पाहिजे. ज्याचं वर्तन सुधारायचं आहे तो साधक किंवा ज्याच्यासारखं व्हायला हवं आहे तो आपला मार्गदर्शक. ह्या दोघांना जर एकाच पातळीवर आपल्याला बघता आलं तर मग लगेच आपल्याला कळतं. समान पातळी आले की लगेच क्रिया पालटते की आपण तो कसं करतो आहे तसं आपण करतो, आपोआप वागणं सुधारतो. आणि त्या वर्तनाला समर्थ म्हटल्या भक्ती विचार केला ना कळेल आपल्याला की माणसांचे ना 3 प्रकार असतात. वर्ग म्हणूया, प्रकार म्हणण्यापेक्षा 3 वर्ग असतात. काही माणसं जी असतात ना कमी असतात संख्येने, बरोबर आहे. पण काही माणसं अशी असतात, आपण जागरूक राहायला पाहिजे की कृतीनं सुद्धा नको तसं आचरण करतात. दुर्वर्तन ज्याला म्हणतो तसं दुर्वर्तन करतात, अनाचार करतात. आणि त्यांच्या करण्याबद्दल त्यांना काहीही वाटत नाही. शब्द जरी वाईट असला तरी निर्लज्ज असतात. त्याला अधम असं आपण म्हणतो. नको त्यावेळी नको त्या गोष्टी करणारे, नको ते बोलणारे, अगदी अधम कॅटेगरी. आत्ता म्हटलं जर ती संख्येने कमी असतील पण अधम कॅटेगरीतले असतात. काही असे असतात की ते असं चुकीचं करतं, प्रत्यक्ष कृती चुकीची करत नाहीत. पण एखाद्या वेळेला मोहानं चुकीचं वर्तन एखाद्या वेळेला होतं आणि मग त्याची त्याला लाज वाटते की अरे आपण हे असं नको होतं वागायला. पश्चात्ताप होतो की मी असं चुकीचं वागणं बरोबर नव्हतं. असा जो असतो तो मध्यम कॅटेगरीतला. समर्थ या अशा प्रकारच्या म्हणलेल्या म्हणजे की ह्यांना सज्जन म्हणायला हरकत नाही. म्हणजे चूक होते पण चूक झाली तरी ती चूक झाली हे कळतं आणि ती चूक झाल्याचा पश्चात्ताप होतो. अशी मंडळी मधल्या कॅटेगरीत आहेत, त्याला सज्जन म्हणायचं. आणि तिसरे जे आहे त्यांचं बोली वाईट वागावं किंवा अनाचार करावा असं मनात सुद्धा येत नाही. तो उत्तम असतो, तो सत्पुरुष असतो. आणि समाजामधले जे मध्यम असतात ना, ही मध्यम मंडळी ज्याला आपण म्हटलं की त्यांना सज्जन म्हणायला हरकत नाही, अशा लोकांची संख्या जास्त असते. आपण आता जेव्हा हे असं ऐकतो तेव्हा असं सुरुवातीला वाटतं की आपण अधम तर नाही आणि सज्जन म्हणतोय आपण, मग आपण पण आहोत का ह्या कॅटेगरीत. मग आपण लक्षात येतो की हो कधी कधी असं होतं. कुठल्या तरी मोहाला बळी पडतो, कुठल्या तरी चुकीच्या माणसाच्या सहवासात राहिल्यामुळे चुकीचं वर्तन केलं जातं. पुरेसा विचार केलेला नसतो म्हणून चुकीचं वर्तन केलं जातं. पण मग नंतर आपल्याला त्याचं वाईट वाटतं. अशा कॅटेगरीमध्ये संख्येनं जास्त असणारी लोक असतात. पण त्यामुळे काय होतं यांच्यातला धोका काय असतो या मधल्या कॅटेगरीतल्या लोकांच्या संख्येनं जास्त असणाऱ्या, तुमचं आमचं म्हणूया, तुम्ही आम्ही मध्ये असतो ना. धड आपण असं चुकीचं वर्तन करत नाही, म्हणजे निर्लज्ज ज्याला म्हणतो ते अधम कॅटेगरीतले नाही. पण आपण अशा संतांच्या कॅटेगरीतले पण नाही की कधीच आमच्या मनात कधीच वाईट गोष्ट येत नाही असे पण आपण नाही. मग आता मध्यम कॅटेगरीचं काय असतं, त्याचे सीमेवर असतात. प्रसंगवशात इकडे आणि प्रसंगवशात तिकडे असं ते कलू शकतात. म्हणून या लोकांना खूपच काळजी घ्यावी लागते.
त्यांच्यावर उत्तम संस्कार, त्यांना संत संगत ही मिळायला पाहिजे, कारण त्यांच्या संरक्षणाची अतिशय गरज असते. ते तिकडे जाऊन नाही चालणार, ते सत्पुरुषांच्या बाजूला. जसं आपण सत्वरजतो म्हणतो ना, तर रजोगुणीमध्ये सत्वगुणाकडे जाणारी जी मंडळी आहेत त्यांच्यावर जास्त लक्ष ठेवायला पाहिजे. म्हणजे इकडे जाणाऱ्यांचं काहीच नाही करता येत ना, कल तिकडे गेला की फसलोच. म्हणून ते आपल्याला सांगतात की एखाद्या वेळेला घरातल्या मुलांनी चुकीचं वर्तन केलं तर लगेच त्याला जी काही शेवटी शिक्षा करायची ती करावी. तो पुन्हा त्याला पश्चात्ताप झालाय ना, तो पुन्हा करणार नाही म्हणालाय ना, म्हणजे मग त्याला ते आपल्या लाईनीत आणता येईल. अशा पद्धतीनं आणखीन एक कॅटेगरी लोकांची असते. म्हणजे हे उत्तम मध्यम सज्जन झालेच, सत्पुरुष झाले, एक सभ्य नावाची कॅटेगरी असते. छान लक्षात येईल आपल्या. आणि असं समाजामध्ये हे सगळ्या कॅटेगरीतले लोक आपण पाहतो. हा जो सभ्य माणसांचा वर्ग आहे ना, त्यांचं कसं असतं की ते आपल्याला मानमरातब मिळावा, आपल्याला आपला प्रतिष्ठितपणा दिसावा, किंवा दुसऱ्याला आपल्याला प्रभावित करता यावं, यासाठी असं काही विशिष्ट पद्धतीनं वागतात की लोकांना त्यांच्याबद्दल फारच म्हणजे वरवरची, सगळं नाटक म्हणतो ना तसं, वरवरची नम्रता, त्यांचा स्वभाव, त्यांचं बोलणं आर्जवी, असं जणू काही अगदी वा की किती हे करतात, अतिशय असं आतिथ्यशील आर्जवी असं बोलणं. प्रत्यक्ष पाठ फिरली की वेगळं, तोंडावरती खूप काहीतरी छान आणि पाठीमागे मात्र नाही. असं जे ज्याला आपण नाटकी म्हणतो ना, अशी पण माणसं समाजामध्ये असतात. आणि म्हणजे हे सगळा नुसता देखावा सभ्यतेचा किंवा नम्रतेचा किंवा या अशा पद्धतीचा मागे स्वार्थच असतो, की स्वार्थासाठी हे सगळं त्यांनी मुद्दाम केलेलं नाटक असतं. आपलं काम झालं, हे झालं की संपला विषय, असं पण असतं. या सगळ्यामध्ये प्रामाणिकपणा असेल तर चांगली गोष्ट आहे, की अशा प्रकारचं वागणं जमणं, प्रामाणिकपणा असेल तर चांगलंच आहे, काहीच प्रश्न नाही. पण तसं होत नाही. त्यामुळे ही सभ्य माणसं पण या मध्यम गटात, म्हणजे सज्जनांच्या गटात ठेवायची असतील तर त्यांना संतांची संगत मिळाली पाहिजे. जसं मध्यम गटातली माणसं की ठीक आहे, काहीतरी चूक झाली असली तरीसुद्धा चूक झाली हे वाटतंय ना, मग त्यांना जसं संतांच्या संगतीमध्ये त्यांच्यावर उपयोग होईल, तसं ह्या सभ्य माणसांसुद्धा हे जे सगळं असं छानपैकी वागणं आहे ना, ते कुणालाही चटकन आकर्षित करणारं आहे. त्यांना संतांची संगत मिळाली की ते पण या कॅटेगरी येतील. सत्पुरुष जे असतात त्यांच्या वागण्यात काही नाटकीपणा नसतो. त्यामुळे त्यांच्या ह्या अशा सभ्य माणसांवर यांच्या याचा परिणाम झाला की यांच्यातलं पण फरक लगेच जाणवेल आपल्याला. त्यामुळे फरक तर कळेल लगेच. म्हणजे आत्ता म्हटले तसे ते सभ्य कॅटेगरीतले लोक आणि संत सज्जन लोक यामधला फरक कळेल. नाटकी कोण आणि खरं कोण हे आपल्याला अगदी लगेचच कळतं. खरं तर असं आहे ना की आपलं मूळ जे नैसर्गिक आचरण म्हणतो ना, ते खरं म्हणजे चांगलंच आहे. म्हणजे अगदी असं बघा की आपण रस्त्याने चाललो आहोत आणि पटकन कोणीतरी शेजारून जाणाऱ्या माणसाचा पाय घसरला आणि पडला, तर तत्काळ आपण मदतीला जाण्याचं काम करतोच की. लगेच पटकन उठून जाऊ, त्यांचं सामान त्यांना देऊ, बाजूला घेऊ, काही पाणी प्यायला देऊ वगैरे वगैरे. म्हणजे मुळात एखादी म्हणजे मुळात आपला जो काही नैसर्गिक वागणूक असते ना, ती चांगलीच असते. मग ते काय अगदी आत्ता माणसांच्या अशा कॅटेगऱ्या सांगितल्या तसा नुसते बघे लोक असणार नाही आहेत. खरोखरच हा आपला मूळ नैसर्गिक स्वभाव आहे. चांगलं असणं हाच आपला मूळ स्वाभाविक स्वभाव आहे. नंतर मग आपल्या ह्या सगळ्या ज्या काही वासना किंवा काय विषयांमध्ये जाणं, हे जे सगळं असतं त्याच्यामुळे मग आपला स्वभाव विकृती बनते. म्हणजे अगदी ह्याच उदाहरणात म्हटलं झालं की कधी कधी हल्ली असा मनात विचारायला लागलं किंवा कोणाला मदत करायला जायचं पण हे नाही, आपण नसतं अडकतो म्हणून दिसत असलं तरी ह्या भीतीने न जाण्याचं. पण मूळ स्वभाव मात्र आपला असतो पटकन दुसऱ्याला मदत करण्याचाच आहे, कारण तो नैसर्गिक आपली ती प्रवृत्ती आहे. आणि मग भोवतालच्या परिस्थितीमुळे आपल्या वागणुकीत जो बदल होतो त्यामुळे ही गडबड होते. संतांच्या संगतीत राहिलं की आपल्याला हळूहळू या सगळ्या चांगल्या म्हणजे सज्जनांच्या कॅटेगरीत जे आहे त्याची सवय होते. म्हणून या श्लोकामध्ये पहिल्या 2 ओळीमध्ये समर्थांनी जी गोष्ट आपल्याला सांगितली ती आपल्याला असं सहज वाटेल की ठीक आहे, सदा सर्वदा सज्जनाचे योग आहे,
क्रिया पालटे भक्ती भावार्थ लागे. आणि त्यांच्या सहवासात राहिल्यानंतर आपली या मार्गाला जाणारी क्रिया म्हणजे कर्म आपलं सहज सहज बदलतं. काहीच कारण म्हणजे चिंता करायचं कारण नाही आहे. संत सज्जनांच्या म्हणजे सत्पुरुषांच्या वागण्यामध्ये असं काही असं नाही वाटत की ते जे काही सांगताहेत त्याच्यात काही नाटक आहे, ते जे सांगताहेत ते आपल्याला न जमणाऱ्याच गोष्टी आहेत असं काही नसतं. ते इतकं सगळ्यांना समान सांगत असतात. चांगलं चांगलं जे काही सज्जनांच्या संगतीमध्ये त्यांना कळलेलं असतं ते आपल्याला समजावून सांगत असतात. त्यांचं जर काही सांगणं असतं ना ते असं कीर्तन प्रवचनापुरतं नसतं. ते आपल्याला खरोखरच त्यांच्या आचरणातून दाखवून देत असतात. म्हणजे किंवा विद्वत्ता दाखवावी अशा पद्धतीचं त्यांचा काही हे नसतं. अशा संतांना चटकन आपण ओळखतो. अत्यंत साधेपणा त्यांच्या सांगण्यामध्ये असतो. सगळ्यांबद्दल असणारा प्रेमभाव त्यांच्यामध्ये असतो. म्हणून त्यांनी आपल्याला समर्थाने सांगितलं की हे क्रिया पालटे भक्ती भावात वगैरे. कधी सज्जनांच्या संगतीत राहिलं की आपली क्रिया आपोआपच पालटते. कारण त्यांना काही तुमच्याकडून नको आहे आणि ते तुमच्याकडून काही मिळावं ह्या अपेक्षेला तुम्हाला सांगतच नाही आहेत. अशा अर्थाने धर्माचं आचरण करणारे जराही त्यांना कुठे प्रसिद्धीची हाव नाही, त्यांना काही मिळावं अशी अपेक्षा नाही, सहजपणानं सगळ्या समाजाला ते अगदी उत्तम मार्गाला जाण्यासाठी प्रयत्न करत असतात. त्यांची जी ईश्वर भक्ती आहे ना ती अगदी प्रामाणिक असते, खरी असते. साधनेचा उगाच असते असा अवडंबर माजवणं म्हणतो ना तसं ते करत नाहीत. ते अगदी सहजपणानं सभोवतालच्या लोकांना काय पद्धतीने सांगितलं की पटेल अशा पद्धतीने सांगतात. अत्यंत विवेकी असतात. तुमच्या आमच्या कल्याणाची त्यांना अगदी काळजी असते म्हणून ते अशा पद्धतीने करतात. त्यांची किती इच्छा प्रामाणिक असते. तुमचं कल्याण व्हावं म्हणजे तुमचं आमचं कल्याण व्हावं ह्यासाठी ते करतात. इतकं जेव्हा आपण असं दीर्घकाळ या सगळ्या मंडळींच्या सहवासात राहू ना किंवा आपण असं म्हणूया की संतांच्या सहवास अगदी इतका सहजपणानं सगळ्यांना इतका काळ दीर्घकाळ मिळेल असं नाही. पण संतांच्या साहित्याचा सहवास तर दीर्घकाळ आपल्याला मिळेल. अशा पद्धतीने विचार केला की आपल्याला कळेल की केव्हा पालटेल क्रिया पालटेल भक्तिभाव. संतांच्या साहित्याचा सतत जेव्हा आपण अभ्यास करू, दीर्घकाळ जेव्हा अभ्यास करू तेव्हा आपण आपल्यातला बदल कळेल. आपण होतो कसे आहोत, कसं असायला पाहिजे असा सगळा विचार आपण करू. त्याचा परिणाम साहित्याच्या अभ्यासाचा परिणाम नक्कीच होईल आणि हे आपली क्रिया पालटवणार असेल. होतं ना असं. मी नेहमी उदाहरण देते. आपण सगळ्यांनी कितीतरी जणांनी पत्रद्वारा दासबोध अभ्यासाचा 3 वर्षाचा अभ्यास केलेला असेल आणि त्या पहिल्याच ह्याच्या अभ्यासामध्ये आपले पहिल्या वर्षाचे 12 पेपर पाठवून झाले की 12व्या ह्याच्यात एक प्रश्न असतो आणि त्या प्रश्न साधाच आहे की वर्षभर तुम्ही 12 पेपर लिहिले आहेत म्हणजे 12 समासांचा अभ्यास झाला आहे. आता 200 समासातल्या 12 समासांचा अभ्यास म्हणजे काही फार नाही आहे ना, पण 12 समासांचा अभ्यास झाला आहे. मग तुमच्यामध्ये काय बदल झाला असं तुम्हाला वाटतं? तर जवळजवळ सगळेजण पहिलं वाक्य लिहितात माझा ना राग थोडा कमी झाला आहे. म्हणजे केवळ संतांच्या साहित्याच्या सहवासात इथे तर त्यांनी दीर्घकाळ म्हटलं आहे. अल्पकाळ राहिलं तरीसुद्धा वर्तनात बदल होतो. तर दीर्घकाळ राहिल्यानंतर का नाही होणार? आपोआपच संत साहित्याचा अभ्यास करायला लागलं की अंतःकरणात भक्तीचा असा जिव्हाळा निर्माण होईल. आपोआपच आपल्या हातून कृती चांगली होईल, आचरण शुद्ध होईल आपलं. क्रिया पालटे भक्ती भावार्थ लागे म्हणजे आपल्या प्रत्येक कृतीमागची आपली भूमिकाच एकदम वेगळ्या भावाची होऊन जाईल, भक्तिभावाचीच होऊन जाईल. असं वर्तनात कृतीमध्ये पालट झाला की त्यावरून ठरवायचं की म्हणून मी म्हटलं की आपण हा बदल काय की संतांचा सहवास बरोबरच आहे, चांगलीच गोष्ट आहे. सत्संग हवाच, पण सत्संग म्हणजे प्रत्यक्ष संतांचा नसला तरी संत साहित्याचा मिळाला तरी चालेल असं होतं. असं पुष्कळ वेळा आपापल्या आवडीप्रमाणे जेव्हा आपण कृती करतो त्या वेगळी असते आणि मग अशा अभ्यासाने आपली जी होते ती वेगळी असते. आपोआप आपण त्यात रमायला लागतो. उपासनेची किंवा अशा प्रकारच्या अभ्यासाची प्रत्येकाची कदाचित वेगवेगळी पद्धत असेल. कोणी छानपैकी सगुण पूजेत रमेल,
कोणी छानपैकी पोथी वाचण्यात रमेल, कोणी कथा कीर्तनाला जाईल तिथे रमेल, कोणी शांतपणाला जप करण्यामध्ये आनंद मानेल, कोणी समजा ध्यानाचा अभ्यास करेल, कोणी तीर्थक्षेत्री जाऊन तिथे सेवा करेल, कोणी वेगवेगळे व्रत करेल, कोणी ज्येष्ठांची, वृद्धांची, रोग्यांची सेवा करण्यामध्ये कोणाला, कोणी देशकार्य करेल, कोणी परोपकार काहीही करू दे. कुठलंही आवडीचं काम अत्यंत निष्ठेनं करणं, हे जे की आहे, ही क्रिया पालटे भक्तिभावार्थ आहे. संतांच्या सहवासाने किंवा संत साहित्याच्या अभ्यासाने असं कुठेतरी मन आपलं बरोबर लागतं, अगदी निष्ठेनं लागतं. काम कुठलंही करा, कुठलीही उपासना असू दे, निष्ठा तेवढीच असली पाहिजे. म्हणजे मग त्या सगळ्या कृतींचं महत्त्व सारखंच आहे. असं त्यातली निष्ठा महत्त्वाची. कृती काय ती प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे असेल. खरोखरच ज्याला देश हा देव असे माझं असं वाटतं आहे, त्याची तेवढीच निष्ठा त्याच्या कामावरती आहे. जसं असतं ना की प्रांतामध्ये आपल्या खाण्याच्या पदार्थांची पद्धत वेगवेगळी असते. प्रत्येक ठिकाणी फरक असतो. प्रत्येक आपल्या एकमेकांना त्या दुसऱ्या ह्याच्यातलं ते आवडेलच असं पण कदाचित नसतं. पण त्यामुळे सगळ्यांनी एकाच प्रकारचं अन्न खायला पाहिजे असं काही नाही आहे. प्रत्येकाचे पदार्थ वेगळे, प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या, त्या ठिकाणी मिळणारी उपलब्धता कुठल्या वस्तूंची त्याप्रमाणे ते ठरतं. तसंच उपासनेचं आहे. आपल्याला कुठल्या प्रकारची उपासना आवडते वेगळी असू शकेल. निष्ठा काय आहे ती महत्त्वाची. त्या निष्ठेने जर आपण आपली उपासना केली तर ती खऱ्या अर्थाने क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे म्हणजे काय कळेल. आपली निष्ठा त्या ठिकाणी आपण करत असलेल्या कामामध्ये लागली की आपल्या क्रियेत बदल. मग तिथे स्वार्थ येणार नाही. तिथे एवढं मी काम केलं आणि कोणी काही म्हटलं सुद्धा नाही असा विचारच मनात येणार नाही. कारण आपण ते निष्ठेनं काम करायचं आहे. हे नारद भक्तिसूत्रामध्ये हाच विषय त्याचा आहे. तद विस्मरेण परम व्याकुलता येते. अशी निष्ठा असेल तर त्या कामासाठी संतांच्या सहवासामध्ये ही अशी उत्कटता, ही व्याकुलताना आपल्याला कळते की एखाद्या कामासाठी कसं जीव ओतून काम करणं म्हणतो ना, तसं तो माणूस करायला लागतो. आणि हे नुसतं बडबड करणाऱ्याला जमणार नाही. म्हणजे ही जी मध्यम कॅटेगरीतली किंवा सभ्य मंडळी आणि आपण त्यांना याकडे वळवलेली असतील ना, त्यांच्याकडून हे काम करता येईल. सगळ्यांना हे असं जमणार नाही. बाकीच्यांना समजणार नाही अशातला भाग नाही. पण त्यांना खूप प्रयत्न करावे लागतील, तेव्हा त्यांच्या वर्तनात काहीतरी बदल होईल. आणि हे जे अशा पद्धतीने निष्ठेनं उपासना करणारे आहेत ते पटकन मंडळी या अशा प्रकारच्या कामामध्ये अगदी पार म्हणजे बुडून जातील आणि सहजपणानं त्यांना ते काय व्याकुळता म्हणतो तशी प्राप्त होईल. आणखीन एक शब्द वापरलेला आहे की आपण क्रियेवेळेला वाचाळतेचं एक रूप म्हणजे आता शेवटचा जो आहे वादविवाद याच्यापर्यंत आलो आहे. पहिल्या 3 ओळीमधला समजलं आपल्याला. सज्जनांची संगत असावी पण ती सदा असावी. सदा सर्वदा सज्जनाचे नियोगे क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे. हे पण आपल्याला कळलं की त्या सज्जनांच्या सदा असणाऱ्या संगतीमुळे आपल्या क्रियेमध्ये पालट झाला पाहिजे, तो भक्तीकडे गेला पाहिजे. असा कुठेतरी मार्ग चुकता कामा नाही. पण क्रियेविण वाचाळता ते निवारी. आता वाचाळतेचं हे एक काय म्हणायचं व्यक्त रूप काय येतं? वादविवाद. बडबड करणं, ह्या बडबडीचं रूप काय दिसतं? जो काहीच न करणार आहे त्याच्या बडबडीकडे कोणी लक्ष देणार नाही. परंतु समजा 4 माणसं एकत्र आली आणि ते काही एकमेकांशी आपले आपले विचार मांडतायत, त्याच्यामध्ये कृती होणार नसेल तर त्या वादविवादाला काही अर्थच नाही आहे. त्यामुळे नुसतं क्रियेविण वाचाळता असेल तर त्या वादविवादाला काही अर्थ नाही. पण एकमेकांना काही समजावून सांगणं असेल, काही संभाषण असेल, त्याच्यातून काहीतरी निष्पन्न होणार असेल तर त्या वादविवादामध्ये वेगळी भूमिका असते की हा काय म्हणतो, तो काय, ह्याचं नेहमी बरोबर असतं, हा जो सांगतो ना ते नेहमी बरोबर होतं. अशा प्रकारचं जेव्हा 4 माणसं एकत्र येऊन एकमेकांशी होती तेव्हा मग त्या वादातून काहीतरी चांगलं निष्पन्न होतं. काही वेळा असं होतं की त्या वादामध्ये एकमेकांच्या इतक्या विरुद्ध भूमिका येतात आणि जो तो आपलंच खरं करायला जातो की तो वाद न संपणारा असतो. म्हणून आपल्याला हितकारी वादाकडे जायचं आहे, कल्याणाच्या वादाकडे जायचं आहे. भगवंतानी विभूती सांगताना वाद प्रवदतामहम असं म्हटलं आहे. परस्पर वाद करणाऱ्यांमध्ये
तत्वासाठी केलेला जो वाद आहे ती भगवंताची विभूती आहे. त्यामुळे चांगली गोष्ट दुसऱ्याला पटवून देण्यासाठी जे काही करायला हवं, ज्याच्यातून तत्वबोध होणार आहे त्याला सुसंवाद म्हणायचं, तो हितकारी गोष्ट म्हणायचं. पण आणि म्हणून ती भगवंताची विभूती आहे की त्याच्यातून कल्याण साधणारीच गोष्ट आहे. आपली बुद्धिमत्ता, आपली विद्वत्ता, आपलं कौशल्य या सगळ्या गुणांच्या साह्यानं त्या वादामध्ये आपण कल्याणकारी मार्ग दाखवला पाहिजे. त्याच्यामध्ये काही भांडणाचा विषय नाही आहे की आपला मुद्दा योग्य पद्धतीनं पटवून देणं, कौशल्याने पटवून देणं, विद्वत्तेने देणं. काही वेळा असं होतं की परस्पर विरोधी असणारी जी मंडळी आहेत आणि तुल्यबळ असतील तर मग कोणीच पड खात नाही आणि मग फारच गडबडून जाते. माघारच घ्यायला कोणी तयार नसतो. खरं काय आहे, बरोबर काय आहे, हे काहीतरी जाणण्यासाठी काहीतरी कुठेतरी 2 पावलं मागे यायला पाहिजे ना, तर तो वाद मिटेल. आणि मग तर कोण काय म्हणतं आहे, बरोबर आहे का चूक आहे, त्याचं काहीतरी होईल. म्हणून विचार सांगितला की आपल्याला हिताचं, कल्याणाचं काय असेल ते ऐकायचं आहे. सुखसंवाद आहे तो आपल्याला ऐकायचा आहे. वाद घालताना किंवा विचार करताना जिज्ञासा असायला हरकत नाही, पण आपली थोडीशी माघार घेऊन दुसरा काय म्हणतोय ते ऐकण्याकडे वृत्ती असायला पाहिजे असं सांगितलं आहे. आणि थोडे संत वाद घालत नाहीत, संत वाद वाढवत पण नाहीत. संत अगदी मोजकं हिताचं, ज्याच्यामध्ये सहजपणानं परिवर्तन होईल अशा प्रकारचं बोलतात. अत्यंत नम्र शांतपणे बोलतात. विद्वानांच्या भाषणामध्ये भाषेचा फुलोरा असतो. आपल्याला जे सांगायचं आहे ते अगदी मोठं यांनी सांगतात. पण ते आपण काय असतं ऐकायचं सोडून द्यायचं, करमणुकीसारखं असतं. विद्वतांची जी मोठमोठ्या भाषण ऐकायचं तो सध्या आपण निवडणुकीच्या वेळी ऐकलंच आहे की प्रत्येक जो उठेल तो बोलेल. त्यामुळे त्याच्यातमध्ये काही फार मोठं तो जो भाषेचा फुलोरा आहे तेवढ्यापुरता असतो. करमणूक म्हणून घ्यायचं, सोडून द्यायचं, त्यातलं सत्यासत्यतेत पडायचं नाही. मग त्याच्यातून परिवर्तन काहीच होत नाही. अज्ञानी माणसाचं असंच असतं की तो अहंकाराने किंवा वाचाळपणाने काही बोलेल, त्याच्याही गोष्टीमध्ये फार काही मोठं स्वतःच आचरण नसतं. त्या बाकीच्यांचा प्रश्न नाही. संतांचं जे सांगणं आहे त्याच्यातून वाद शब्द आला की आपण गडबडतो, पण संत वाद घालत नाहीत. अलीकडे पण आपल्याला दिसतं की असे चांगल्याच आहे, म्हणजे प्रवचनाच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा खूप प्रचंड गर्दी दिसते. अगदी हजारो लोक गर्दीबाई दिसत असतात आपल्याला. पण मग लक्षात येतं की समाज परिवर्तन का होत नाही. एवढं चांगलं चांगलं ऐकायला एवढी मोठ्या संख्येनं जर लोक येत असतील तर समाजामध्ये बदल दिसला पाहिजे. मग बदल न दिसण्याचं कारण काय आहे. सांगणारा जो कोणी आहे त्या सांगणाऱ्याचं आचरण कसं आहे त्याच्यावरती त्याच्या सांगण्याचा परिणाम होतो. स्वामी विवेकानंद म्हणत असतात, ॲक्ट मोर, टॉक लेस. बोला कमी, कृती जास्त करा. मग शेकडो वर्ष आपण संतांच्या वाणीचा प्रभाव बघतोय किंवा संत साहित्याचा प्रभाव बघतोय. तो का कायम आहे. कारण संत जसं बोलतात तसं वागतात, जसं त्यांचं आचरण आहे तसंच ते इतरांना सांगतात. म्हणून तो संवाद हितकारी होतो. ज्ञानेश्वर माऊलींनी हे शब्दे विण संवादिजे, इंद्रिया नेणता भोगीजे, बोला आधी झोंबीजे प्रमेय असे, असं म्हटलं आहे ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला. याचा अर्थ काय तर त्यांचं म्हणणं की जे की गीतेतलं आता आपण जे काही तत्व ऐकणार आहोत ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला गीता महात्म्य सांगतानाच त्यांनी ही गोष्ट सांगितली, तर ते सगळं शब्दातीत आहे, शब्दांच्या पलीकडलं आहे. आणि त्यामुळे शब्दां वाचूनच त्याचं चिंतन मनन करायचं आहे, त्याचा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे. आणि मग जेव्हा आपण त्या चिंतनाने मननाने त्या अनुभवाने जे बोलायला लागू ना ते असं सहजपणानं त्या प्रतिपाद्य विषयापर्यंत पोचू, असं त्या सुरुवातीला गीता ध्यान करतानाच त्यांनी आपल्याला सांगितलं. आणि हे सगळं जाणायला माऊलींसारखी मार्दवता, नम्रता असायला लागतं. मग ते सांगतात, ऐसे हळुवारपणे जै येईल तरीच हे उपयोगा जाईल. अशा प्रकारचं मनाला जे काही सूक्ष्मपण आणणारी गोष्ट असेल तर त्याचा उपयोग होईल. एरवी आघवी गोडी होईल. एरवी काय होईल, या सगळ्या याचा जर मनाला सूक्ष्मपणाला तर त्याचा नक्कीच उपयोग होईल. पण जर झालं नाही तर मुक्या होईल, गोष्टी होईल मुक्या बहिऱ्याची. मग काय माहिती आहे, मुक्याने सांगावं आणि बहिऱ्याने ऐकावं. आता काय मुका सांगणार आणि बहिरा काय ऐकणार, तसं सगळं निष्फळ ठरेल. म्हणून वाद असा घालू नये. संत सांगतायत तसं
हितकारी होणारी गोष्ट करावी. म्हणून या 108व्या श्लोकात सुद्धा आपण निरनिराळ्या पद्धतीने, आता ना पुढे 8 श्लोक आपल्याला सांगायचं, म्हणून आजच्या श्लोकामध्येच वादसंवाद सुसंवाद असावा, हितकारी असावा, कल्याणाकडे नेणारा असावा, आपल्या मनामधल्या द्वंद्वामधली वाईट गोष्ट तुटे, बाजूला व्हावी, असाच फक्त वाद घालायला परवानगी. तो जो आहे तो भगवंताची विभूती आहे, असा सगळा विचार या श्लोकामध्ये आपल्याला सांगितला आहे. आणि आता इथून पुढे 8 श्लोक आपण हेच पालुपल असणारे किंवा हाच विचार असणारे पाहणार आहोत. ते आपण पुढल्या वेळेस बघूया. धन्यवाद.